नमस्कार. आम्ही नवभारत फर्टिलायझरहून आलेलो आहोत, श्याम बिरादार मुनसुनी. इथं रमेश गुड्डा साहेब त्यांना फवारणीसाठी कीटकनाशक व जेम्स बॉन्ड वेंझामिल विजेता दिलं होतं. मग त्यांना रिझल्ट काय आलं आहे, काय शेताबद्दल काही त्यांना काही फायदा झाले का, हे सगळं माहिती करून घेण्यासाठी त्यांच्या शेतला प्लॉटवर व्हिजिट करण्यासाठी आलो आहेत. सर नमस्कार, तुमचं नाव काय सर? नमस्कार. रमेश पूर्ण नाव सांगा. रमेश बाबराव गुड्डा. बरोबर सर. आणि तुम्ही जे आमचं औषध वगैरे वापरला, खत वापरला, तुम्ही किती वर्ष झाला आमच्या कंपनीला जोडून आहो सर? जवळपास 5-6 वर्ष झाला. 5 वर्ष झालं. म्हणजे काय काय वापरलं तुम्ही तुमच्या शेतीसाठी? सगळं गवर वापरतो, नवं फर्टिलायझरचं, दोस्त आणि विप्रो 5, जेम्स बॉन्ड औषध वापरतो. बरोबर. आता तुम्ही ट्रॅक्टरनं वगैरे आपलं खत वगैरे पेरणी केला? हा, केला. मग ते पेरणी केल्यानंतर तुम्हाला काही त्याच्याबद्दल खताचा काही रिझल्ट तुम्हाला आहे का? नाही, आम्हाला खताचं काय नंबर 1 खत आहे. कोणचे DAP ला काय नाही, नंबर 1 कंटेनर मध्ये जवळपास मी रिझल्ट सगळं बघतच आलो. बरोबर. आपले दोस्त CMS, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फेट आणि पोटॅश तिन्ही मिक्स करून वापरतो. ट्रॅक्टरनं पेरण्यासाठी वापरणार. पोटॅश वापरले नाही का? पोटॅश ते आमचे मेहण्याला वाटलावून दिलं उसाला घालायला. बरोबर. मग आता तुम्हाला हे जे तुम्ही दोस्त आणि विप्रो 5 आणि हे फवारणी जेम्स बॉन्डची फवारणी, तुम्ही सोयाबीनला हेच फवारणी केलं सर? सोयाबीनचं उत्पन्न वगैरे बरं आहे? सोयाबीनचं तुम्ही दरवर्षी सोयाबीनचं उत्पन्न काढता, तुरीचं उत्पन्न काढता, तुम्हाला काही ऍव्हरेज वगैरे ऍव्हरेज मध्ये बदल काही आहे का? बदल नाही. आता 5-6 वर्ष आहे हेच वापरतो, ते एकच एव्हरेज, एक पोत कमी होतं, एक पोती जास्त होईल. बरोबर. पाऊस पाणीचं अवलंबन असतंय की असं नाही. होय. आणि हे आमचं औषध वगैरे वापरता तुम्ही, हे वापरल्यापासून काही बदल वाटते का तुम्हाला? मग फार बदलतंय, ते केमिकल पेक्षा बी हे नंबर 1. बरोबर. म्हणजे त्याच्यापेक्षा बेटर आहे. माझी शेताच्या आजूबाजूचं लोक सगळं बघून मी कुणाला हे वापरा म्हणून सांगणार, त्यांनी बघून सनी माझे पीक बघून त्यांनी तुम्ही कोणतं खत गाठलो, कोणतं औषध मारलो, त्यांनी आमचीच आयडिया घेऊन आमची बाजूच्या शेताला खत त्यांनी माझ्या बघून त्यांनी आम्हाला बी पाहिजे म्हटलं, त्यांच्या बी आणून दिलो तेव्हा. बरोबर. म्हणजे दुसरे शेतकरी तुम्हाला बघून दुसरे शेतकरी घेवल्यात. शेतकरी बघून सनी कोणत्या फवारणी केलो, कोणत्या गवर गाठलो विचारतात. आम्ही असं सांगितलं. बरोबर. ह्या वर्षी तुमच्या खताला डिमांड आहे. लई लोक सांगून ठेवल्यात कवा आहे ऑर्डर घ्यायला, आम्हाला बी 20 पोतं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. सगळे शेतकरी संतोष आहेत म्हणा की सर. हे तुम्ही तुमचं पीक वगैरे बघून आता तूर सर सगळ्याचे आता हे तुमचाच गवर आहे, तुमचाच बी औषध आहे, एकच धाट आहे बघा, एकच धाट आहे बघा. बरोबर. बघा एवढा शेंग लागलाय बघा. सगळं खतापासून सगळं टोटल सर आमचं असेल म्हणा की औषध खत सगळं. मग ह्याच्यामध्ये काय फुल वगैरे गळायचं वगैरे कमी झाले का सर? फुल तर परवा ह्याच्या धुवारी आलता तेव्हा ह्याच्यामध्येच फुल गळाले, तर आमचे फुल लई भारी होतं आणि त्याच्यापेक्षा बी जास्त होते. मग आता तुम्ही हे जे बघला तुमचं प्लॉट आहे बघा, हे बाकीचे शेतकऱ्याचे पण प्लॉट आहेत तुरीचे, पण हे असे आहेत का तुमच्या पद्धतीनं? तुम्ही आमच्या गावात जवळपास 800 जमीन एकर आहे. मी बी लोकांचा बी फवारणी करायला जातो, ट्रॅक्टर आहे माझ्या. बरोबर. किराय ना. सर असल्या तूर मी तिथं 30 लाख रुपये एकर घेतले, असले एक बी झाड त्याच्या शेतात नाही. तुम्हाला सगळं कुठं बी आमच्या गावात जावा. म्हणजे दरवर्षी तुम्ही अशाच पद्धतीने उत्पन्न काढता सर? दरवर्षी काढतो. सोयाबीनचं उत्पन्न पण चांगलंच काढता आणि तुरीचं पण उत्पन्न चांगलं काढता. म्हणजे तुम्ही संतुष्ट आहात? तुम्ही हे जे आमचं खत वगैरे औषध वगैरे वापरला, हे वापरल्यापासून तुम्ही कंपनीला काय सांगू शकता सर? याच्याबद्दल काही ओपिनियन तुमचं आहे का? नवीन काय कंपनी काय याच्यात बदल करावं का, काही शेतकऱ्याला सवलत वगैरे? शेतकरी सवलत करता पहिले बी मी सांगितलं, जे औषध आहे जेम्स बॉन्ड 3,500 रुपये जे पडलेलं आहे, होय की सर, त्याच्यामध्ये काय तर जरा कुणब्याला परवड्यासारखं करा रेट. बरोबर. तुमचे मार्केट चांगलं चालते. आता काय आहे, आता केम आहे जवळपास 1,000-1,200, ब्लॅक कोबरा आहे, बूस्ट आहे, ते हे जे 1,000 रुपये मध्ये 5 एकर रान होते. आता तुमच्या 3,500 मध्ये 5 एकर रान होते. म्हणजे तुमची दिवस ते 15 दिवसाला राहत आहे, तुमची 20 दिवस महिन्याच्या नंतर मारल्याने तुम्हाला ते हे ॲव्हरेजचं आमच्या औषधाचं महिनाभर काम करते म्हणा की आमचं औषध. मी जवळपास गेल्या वर्षी एकच औषधावर तुरीचा रास केला. बरोबर. अंदाज म्हणजे क्लायमेट चांगला असलं तर एका औषधावर आमचं रास होते म्हणा की. बरोबर. 1 महिना काय बी लागणार बघा.
बरं बरं बरं. ह्या तुम्ही जेम्स बॉन्ड औषध हां 1 महिन्यापर्यंत काहीच होणार नाही याला. हां हां. सर ह्याला पाणी वगैरे दिलं आहे का तुमच्या? पाणी नाही काय नाही, कोडा राहणार माझ्यापाशी. नाही आता कसं आहे माहिती आहे का, हे व्हिडिओ करला आपण म्हणजे ह्याला पाण्याची जमीन आहे म्हणून असं म्हणतात. पाण्याचं नाही, ह्याला काही नाही, पाणी कोरडा वगैरे आहे, दिल्यात, तेव्हा बी तुम्ही येऊन बघू शकता. पाणी दिल्यात, हे पाणी दिल्यामुळे एवढं भारी आले असं म्हणतात सर. आता हे जे आहे आता इथं पुरा रान दिसलेलं आहे, हे पाणी नाही काही नाही सर. हा एक एक धाट पण मजबूत चांगले आहेत म्हणा की, एक एक धाट मोठे मोठे आहेत, सगळ्या पद्धतीनं ओके आहे म्हणा की. बरं सर, धन्यवाद तुम्ही एवढं बोलल्याबद्दल. कंपनीला पण तुमचं गर्व आहे कंपनीला सर तुमच्याबद्दल. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद.